भरता सांग श्रीराम येणार. अरे 14 वर्ष क्रमिली तिने कशी विरह काढे. जो माझ्या अखंड चिंतनात आहे त्याचं मन ओळखून येतं. आणि चित्रकूट पर्वताच्या इथे म्हणजे पुष्पक विमान आलं. भारद्वाज मुनींनी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस येताना पण आमच्याकडे मुक्काम करा. हे सुद्धा रामराय विसरले नाहीये की आता आपल्याला अयोध्येत जायला मिळतंय, चला एकदा कधी जातोय. म्हणजे चंचल वृत्ती नाही, जे आपल्याला करायचे ते केलंच पाहिजे हे आपल्याला दिसतं. आणि एक दिवस अगोदर हनुमंताला पाठवले. परत येताना गंगा मातेची ओटी खणानारणाने सीतामाईंनी भरली आहे, जी जाताना तिने सांगितलं होतं की आम्ही 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून जेव्हा येऊ तेव्हा तुझी मी खणानारणाने ओटी भरली. आणि मग मात्र इकडे हनुमंतराय विप्रवेशामध्ये आले आणि त्यांनी बघितलंय की नंदीग्रामी जटाजूट नंतर तपस्याचा वेश केलेला, सगळे राज उपभोग त्यागलेला असा हा भरत हनुमंतांनी बघितलाय. आणि त्यांनी वार्ता दिली आहे की श्रीराम येणार. ही वार्ता ऐकली मात्र आणि भरताला इतका आनंद झालाय की तो चटकन उठलाय आणि हनुमंतरायांच्या पाया पडण्यासाठी गेलाय, चरण धरण्यासाठी गेलाय. पण हनुमंतराय मागे झाले आणि उलट तेच, कारण भरताचं रूप हे रामासारखंच होतं बरं का. म्हणजे रामाला बाजूला काढावा आणि भरताला जर बघितलं तर रामच वाटावा असं रूप असल्यामुळे हनुमंतरायांनी बाजूला झाले ते पाया पडून घेतलं नाही. उलट हनुमंतराय भरतांच्या पाया पडले. पण भरत हनुमंताला सांगताय की तुम्ही मला इतकी आनंदाची बातमी कळवली आहे, तर ह्याची उतराई मी कशी बघू. पण तुम्ही ह्या अवतारामध्ये माझी चरणसेवा घेणार नाही, म्हणून आपण यासाठी पुन्हा अवतार करूया. त्या अवतारात आपण समर्थ रामदास व्हा आणि त्यावेळी मी तुमचा चरणसेवक कल्याण होईल आणि मी त्या अवतारामध्ये तुमची मला हवी तितकी सेवा